हॅलो. आजचा टॉपिक आहे सायकोलॉजी ऑफ ॲन इन्व्हेस्टर. तर आज आपण बघणार आहोत की सायकोलॉजी ऑफ ॲन इन्व्हेस्टर म्हणजे काय. जेव्हा इन्व्हेस्टर्स इन्व्हेस्ट करतात मार्केटमध्ये तर त्यांच्या डोक्यात काय चालू असतं, ते का इन्व्हेस्ट करतात, त्यांनी इन्व्हेस्ट करायला पाहिजे का नको, त्यांनी लाँग टर्मसाठी थांबायला हवं आहे का नको. जेव्हा की मार्केटमध्ये अप्स अँड डाऊन्स येतात तर ती फिअर असते, ग्रीड असते, नॉईज असतो. सो शूड दे लुक ॲट ऑल दिस फिअर, ग्रीड अँड नॉईज. तर आपण हे सगळं जाणून घेऊया मिस्टर प्रदीप यांच्याकडून. तर मिस्टर प्रदीप, आजचं जे टॉपिक आहे आपलं सायकोलॉजी ऑफ ॲन इन्व्हेस्टर, तर तुम्ही आम्हाला ह्याच्यावर थोडंसं एलॅबोरेट कराल का? थोडीशी एक लाईट टाकली तर आमच्या इन्व्हेस्टर्सला पण कळेल की ॲक्च्युली आपण जेव्हा इन्व्हेस्ट करतो की आपण त्याच्याकडे कसं बघायला पाहिजे आणि लोकांची, इन्व्हेस्टर्सची सायकोलॉजी काय आहे आणि कसं हे करायला पाहिजे. थँक्यू सोनाली. आजचा टॉपिक तसं चांगला आहे. सायकोलॉजी ऑफ इन्व्हेस्टर हा तसा खूप वास्ट हे आहे टॉपिक, पण त्याला आपण असं डिवाईड करूया. सायकोलॉजीमधनं कशा प्रकारचे इन्व्हेस्टर तयार झाले, तर त्याला आपण टाईप्स ऑफ इन्व्हेस्टर विथ सायकोलॉजी ऑफ इन्व्हेस्टर असं म्हणता येईल. आपला जो काही गेल्या 20-22 वर्षाचा अनुभव आहे आणि त्यातनं आपण जे काही लोकांना भेटलो आणि त्यातनं आपल्याला ज्या काही रिॲक्शन मिळाल्या त्यातले मी अनुभव आज शेअर करायचा प्रयत्न करतो. आपण थोडे असे उदाहरणं देऊया की काही मूव्ही तर का आपल्याला कनेक्ट करता आल्या या सगळ्यामध्ये. दॅट विल बी मच बेटर. कारण लोकांचं काय होतं की मूवीज थ्रू सांगितलं की आपल्याला लगेच लक्षात राहतं की काय आहे काय नाही. सो देर आर टाईप्स ऑफ इन्व्हेस्टर. दे मेक ह्यूज सॅलरीज बट दे डोंट हॅव एनिथिंग टू इन्व्हेस्ट या सगळ्यामध्ये. तर मग हे कुठे आहेत हे इन्व्हेस्टर? तर हे सगळे पुणे, बेंगलोर, हैदराबाद या सगळ्या ठिकाणी आहेत. म्हणजे त्यांची मेंटॅलिटी जी आहे, सायकोलॉजी जी आहे ती अर्न अँड बस्ट अशी आहे. म्हणजे दे मेक लार्ज सॅलरी बट डोंट हॅव एनिथिंग टू इन्व्हेस्ट. त्यांना एकच पिक्चर माहिती आहे, जिंदगी ना मिलेगी दोबारा. मग ते काय करतात या सगळ्यामध्ये? तर ते फक्त पैसे मिळवतात आणि पैसे खर्च करतात. मग ते पैसे कसे खर्च करतात याचा ते कुठलाही विचार करत नाहीत. म्हणजे मी एकदा बेंगलोरला गेलेलो विथ फॅमिली. तर बेंगलोरला गेल्यावरती वी आर नॉट व्हेरी हॅबिच्युअलाइज विथ द मॉल कल्चर. पण आम्ही एका मॉलमध्ये गेलो आणि आमच्या समोर आमच्या पुढे एक कपल होतं आणि ते कपलचं पेमेंट झाल्यानंतर आम्ही पेमेंट करणार होतो. तर त्या मुलीने प्रयत्न केला पेमेंट करायचा. तिने एक पहिलं कार्ड दिलं, इट वॉज डिक्लाइन. त्याच्यानंतर दुसरं कार्ड दिलं, ते चाललं नाही. तिसरं कार्ड दिलं, तेही चाललं नाही या सगळ्यावरती. मग मी उत्सुकतेने बघितलं की तिने नेमकं काय घेतलं होतं. तर तिने कुठली जीवनावश्यक वस्तू घेतली नव्हती. तर तिने काय घेतलं होतं, तर कॅन्डल्स घेतलेल्या, छोटे छोटे आर्टिस्ट लोकांचे काही काही छोट्या छोट्या शोकेसमध्ये ठेवण्यासाठी गोष्टी घेतलेल्या की याची गरज नव्हती. आणि एवढं सगळं करून ती कसं घेत होती, तर ती बॉरोईंग करत घेत होती. म्हणजे तिला कळत नव्हतं की क्रेडिट कार्ड कसं वापरायचं आहे. ज्या अर्थी क्रेडिट कार्ड डिक्लाइन होत होतं याचा अर्थ ती बहुतेक मिनिमम पेमेंटवरती जगत होती या सगळ्यावरती. तर दीज कॅटेगरीज अर्न अँड बर्न. म्हणजे जिंदगी ना मिलेगी दोबारा ही जी पिक्चर आहे त्याच्यामधला ती जी सगळी लोकं होती ती फेल्दी रिच कॅटेगरीतली होती. आणि ह्यांना फेल्दी रिच कॅटेगरीमध्ये नसताना पण इनफ लिक्विडिटी असताना दे जस्ट स्पेंड द मनी. दे डोंट हॅव एनिथिंग एंड ऑफ द मंथ. मग ह्यातनं अजून एक मी काय प्रकार बघितला आहे, त्यांना आपल्याला असं म्हणता येईल की बॉरोवर असं म्हणता येईल. म्हणजे विथ धिस दे वॉन्ट व्हेरी लॅविश लाईफस्टाईल. मग ते खूप मोठी मोठी घरं करतात. ते घरं करण्यासाठी ते लोन घेतात. मग ते घर घेतल्यावरती इंटेरियरसाठी ते अजून एक लोन घेतात. इंटेरियरचं लोन झाल्यावरती त्या छान घरामध्ये एक छान गाडी हवी म्हणून ते एक चांगली गाडी घेतात. मग त्याच्यामध्ये खूप मोठा टी व्ही पाहिजे म्हणून त्या टी व्हीसाठी पण ते लोन घेतात. आणि मग हे सगळे गोष्ट लोक बॉरोवरमध्ये जातात. म्हणजे काय होतं, आमदनी अठ्ठ्याण्णी खर्चा रुपया या याच्यावरती. आणि मग ते जे काही नेक्सस आहे या बॉरोईंगचं त्यामध्ये त्यांची 10-15 वर्ष जातात. कारण त्यांना EMI मधनं बाहेरच पडता येत नाही. म्हणजे पहिल्यांदा त्याचं काय तयार होतं, त्याला खूप चांगली सॅलरी असते, त्याला एक चांगल्या लाईफस्टाईलपेक्षा एक थोड्या वेगळ्या लाईफस्टाईलची सवय लागते आणि त्यातनं तो बॉरोवर बनतो. आणि बॉरोवर त्याला माझ्या मते 15 ते 20 वर्ष मागे नेतो. कारण त्याचे EMIचं चक्रच ॲक्च्युली संपत नाही.